कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सोरेसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा आणि परमार्थ करत असताना आपली ठेवण कशी असावी, आपले विचार, आचार, संस्कार, सदाचार, शिष्टाचार, आपलं भाव, भावना, आपली दृष्टी, आपलं वाक्य, वाणी हे कशा पद्धतीने असावा की जेणेकरून अध्यात्माच्या मध्ये आत्मज्ञान, आत्मबोध आणि जनहित याच्याबरोबर आपहित सुद्धा कशी असावी, आहार विहार ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल असेल तर ईश्वर कुठे आहे, ईश्वर सध्या काय करतो आणि तो काय करणार आहे आपल्यासाठी, ह्याची थोडीशी ओझरती कल्पना आपल्याला मिळू शकते। काही कुटुंब, काही व्यक्ती, काही भक्त असे आहेत, आपण काय साधना करतो, काय दानधर्म करतो, आपले विचार काय आहेत, आचार काय आहेत, आपली ठेवण कशी आहे, आपलं वागणं कसं आहे, आपली वाणी कशी आहे याच्याकडे लक्ष देत नाहीत। कुणीतरी सांगितलं म्हणून करतो, त्यातनं काहीतरी प्राप्त होणार आहे म्हणून करतो, त्यातनं माझे चोंचले पुरवणार आहेत, माझे इंद्रिय सुख मिळणार आहे म्हणून करतो। काही लोक माझा अहंकाराचा कुठेतरी उदो झाला पाहिजे, माझ्या ममत्वाचं, मीपणाचा कुठंतरी त्याची प्रगती झाली पाहिजे म्हणून साधना करतात। आणि त्यामुळं आपण साध्य करायला जे निघालेलो आहोत ते साध्य होत नाही। का तर आपण आपल्या इंद्रियाचे चोंचले पुरण्यासाठी करतो, आपल्या अहंकाराला खतपाणी घालतो, आपल्या घमेंडाला खतपाणी घालतो, आपल्या लाचारी जीवनाला आपण खतपाणी घालतो। याच्यासाठी साधना जर आपण करत असेल तर तो ईश्वर तुम्हाला भेटणार नाही, जवळ असून दिसणार नाही। ईश्वर हा परमात्मा आहे, परात्म पर, परात्मा म्हणजे सगळ्यात उंच जो आहे, परात्मा आपल्यापेक्षा जो पर आहे
तर ईश्वराचं गुण आपल्याकडे नसेल तर ईश्वर आपल्याला दिसणार नाही, जवळ असूनही दिसणार नाही. खूप जवळ ईश्वर असतो. हाताला गवसल, हाताला सहज आपण स्पर्श करू शकतो, त्याला सहज आपण या नेत्राने अंतर्मुखून पाहू शकतो, सहज त्याच्याशी आपण गप्पा मारू शकतो, सहज त्याच्याशी आपण आनंद लुटू शकतो, सहज त्याच्याशी आपण मस्ती करू शकतो, सहज आपण त्याच्याशी सद्गुणाने भावेने भावाने विचार करू शकतो, संवाद साधू शकतो. त्या ईश्वराला आपण कारण नसताना दुर्विचारांनी लांब करतो. दुर्विचाराने आपण त्याला अंतर देतो. आणि मग नंतर आपल्या लक्षात येतं आपण साधना करून काय उपयोग. मग विज्ञानवाद आहे, हे पुरोगामी देश आहे, पुरोगामी राज्य आहे, महाराष्ट्र आहे. मग मनामध्ये नाही ते दुर्विचाराची पेरणी करून घेतो आणि त्या वाईट विचाराची मशागत आपण करतो. वाईट विचाराची मशागत अशी करतो की त्याचे फाळेमुळे इतके खोलवर रुजतात की आपण देवपणच विसरून जातो. ह्या जगामध्ये देवच नाही सिद्ध करून टाकतो. अरे जगामध्ये देव नाही आहे, देव कुठं आहे माहीत नाही आहे. देव कुठे आहे आणि तो काय करतो. आपला प्रश्न काय, देव कुठे आहे आणि आपण काय करतो. परात्मा पर ईश्वर याला साध्य करण्यासाठी खूप सहज आपण प्राप्त करू शकतो ईश्वराला. सहज काय पलामध्ये, काय क्षणामध्ये, क्षणाचा कितीतरी कमी वेळेमध्ये आपण ईश्वराला प्राप्त करू शकतो. एवढं सामर्थ्य आपल्याकडे आहे. ती इच्छाशक्ती, संकल्पशक्ती हेच मुळात आपण विसरतो. साधना करतो, साधना करत असताना मनामध्ये अहंकार निर्माण होतो. सद्गुणाबरोबर एक दुर्गुण पण उभं राहतो आणि आपल्याला दुर्गुण नकोसं असलेलं हवंसं वाटतं. का तर दुर्गुण हा असा आहे, तो दुर्गुण सतत डोळ्यासमोर असतो. साधना करत असताना सहज बोलून जातो. त्यांनी काल त्रास दिला होता बरं का सासूनी मला, सासूनी त्रास दिला होता, सासऱ्यांनी त्रास दिला होता. एखाद्या मुलाने म्हणायचं आईवडिलांनी त्रास दिला आम्हाला, पण ही साधना करून मी मोठा होतो. मग कुठल्या क्रोधापोटी साधना करतो तो? आईवडिलांच्या द्वेषापोटी, सासू सासऱ्यांच्या द्वेषापोटी जर साधना होत असेल तर ते कधीही सिद्ध होणार नाही. लक्षात ठेवा, कधीही होणार नाही. निराकार, निरागस, निष्कलंक हृदय. तुमच्या नजरेतला सुद्धा द्वेष मेला पाहिजे, पाप मेला पाहिजे. तुमच्या नसानसातला द्वेष, अहंकार हे मेलं पाहिजे. याला प्रथम मारण्यासाठी जो साधना करतो तोच ईश्वरापर्यंत पोचतो, दुसरा कोणी पोचू शकणार नाही. ते पहिलं तुमच्यात असलेला द्वेष मारा. द्वेष तुम्ही पहा, खूप बारीक बारीक सांगतो तुम्हाला. इतक्या नाजूक गोष्टी तुम्हाला कधी ऐकण्यात मिळाल्या नसेल. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि हाताशी आलेला ईश्वर सोडून देतो. हाताशी आलेला ईश्वर आपण सहज सोडतो. महर्षी चरक म्हणून एक ऋषी होऊन गेले, खूप मोठे ऋषी, विद्वान महर्षी चरक, खूप मोठे. त्यांच्या आश्रममध्ये अनेक विद्यार्थी अभ्यासिका असायचे, अभ्यास करायचे, आयुर्वेदावर असायचे. त्या काळातला अभ्यास. एकदा महर्षी चरकाने विचारलं की स्वास्थ्य कशात आहे. बरं का, आपण एवढं काय करतो, एवढी साधना करतो, कशासाठी करतो हेच आपल्याला कळत नाही. त्याचा हेतू काय, उद्देश काय, काय साध्य करायचं आपल्याला, काय प्राप्त करायचं आहे.
हे मूळ मुद्दाच आपल्या डोक्यात नसतो. साधना करायचं. अरे कशासाठी करायचा? अरे कुठल्या मंत्राची साधना केलं पाहिजे? काय करण्याने काय प्राप्त होतो? तेव्हा चरक ऋषींनी प्रश्न विचारल्यानंतर तिथे ते एक विद्वान, एक विद्यार्थी होता, वाघभट नावाचा एक विद्यार्थ्यांनी सांगितला गुरुजींनी विचारलं की स्वास्थ्य कशात आहे, कोण सांगू शकतो? तेव्हा ते वाघभट नावाचा विद्यार्थी उठून उभे राहिला आणि तो म्हणाला, मित, हित आणि ऋतू, त्या तिन्हीमध्ये स्वास्थ्य आहे. बाकीच्यांना त्याचा अर्थ कळला नाही. मित, हित आणि ऋतू यामध्ये स्वास्थ्य आहे. स्वास्थ्य वेगळा, समाधान वेगळा. स्वास्थ्य वेगळा, सुख वेगळा. स्वास्थ्य वेगळा, आनंद वेगळा. बघा, एखाद्या घरी जे अभ्यासू व्यक्ती आहे आणि एखादा बाहेरचा व्यक्ती येऊन जर विचारलं, तुम्ही समाधानी आहात, असं कोण विचारतं का? नाही. तुम्ही स्वास्थ्य आहात का? स्वास्थ्य म्हणजे सर्वस्वी सर्व गुण संपन्न आणि स्थिरावलेला. पाण्यातलं गाळ कसं खाली बसतो तसे सगळे दुर्गुण खाली संपलेले त्याच्या जीवनामधले, आणि तो स्वतःच्या जीवनाचा आनंद घेतो, त्याला स्वास्थ्य म्हणायचं. कुणाचा आनंद घेतो? स्वतःच्या जीवनाचा आनंद घेतो. मी माझ्यात रमले, मी माझ्या विकाराला जाळून टाकलेलं आहे, माझे सगळे दुर्गुण जाळून टाकलेलं आहे, आणि मी माझं स्वास्थ्य, माझ्या ठिकाणी मी स्वास्थ्य आहे, मी माझ्या ठिकाणी व्यवस्थित आहे, त्याला स्वास्थ्य म्हणायचं. हित, मित आणि ऋतू, बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ कळला नाही. मग त्या चरक ऋषींनी त्या वाघभट या शिष्याला विचारलं की त्याचा अर्थ काय? हितचा अर्थ, आपण जे साधना करतो, आपण साधना करत असताना आपण प्रथम व्यवस्थित आहोत का नाही, आपण ज्या ठिकाणी बसणार आहोत ती जागा व्यवस्थित आहे का नाही, आणि तिथं आपलं हित होणार आहे का, आणि आपल्या हितामध्ये जगाचं हित आहे का, कुटुंबाचं हित होणार आहे का, आणि माझी सर्वांगाने विकास होणार आहे का, माझे सर्व पार्ट शरीरातले व्यवस्थित राहणार आहेत का. नाहीतर कुणीतरी काय सांगायचं आणि व्हायचं रामदेव बाबा आणि पाय तोडून बसायचं, करायचं रामदेव बाबासारखं आणि मुडखं वाकडं करून बसायचं. मी स्वास्थ्य आहे का, माझं स्वास्थ्य नीट राहणार आहे का, मला पेलल का, मला होणार का, आणि याचबरोबर माझं आहारसुद्धा स्वास्थ्य पाहिजे, आहारसुद्धा हितकारक पाहिजे. मी जर भरपेट खाल्लेलं आहे, खूप मसाला खाल्लेला आहे, दुसऱ्याच्या शेजारच्या घरी जेवणाला गेलो आणि गळ्याला इस्तोर खाल्लो आणि सकाळी उठून साधना करायचं म्हटल्यावर होणार नाही, होणार नाही साधना. जो साधक आहे, जो साधना करणारा आहे, त्याची मर्यादा, जेवणावर मर्यादा पाहिजे, आहारावर मर्यादा पाहिजे. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, तुमची भूक जर 200 ग्रॅमची असेल तर तुम्ही 100 ग्रॅमच खा, आणि त्यात मसाला नसावा. खाण्यासाठी जगणारे खूप आहेत, पण जगण्यासाठी खाणारा पाहिजे. काय तर समाज हितासाठी मला काहीतरी त्याग करायचा आहे, हे भावना जर असेल तर तोच साधक होऊ शकतो, दुसरा साधक होऊ शकत नाही.
खाणं मर्यादित, पचनक्रिया व्यवस्थित. जर मी साधना करतोय आणि माझ्या पोटात एकीकडे दुखा लागलंय, मला बाथरूमला जायचं आहे, मला टॉयलेटला जायचं आहे आणि मी साधनेला बसलोय, आणि साधनेला तर बसलोय मला ढेकर येतात, माझी पचनक्रिया बिघडली, मला पित्त झालाय, मला मळमळतोय, आणि मी साधना कशी करणार? करू शकणार नाही साधना मी. मग याच्यासाठी आहार मर्यादित पाहिजे, जो जेणेकरून माझ्या शरीराला हितकारक असावा. मीतचा अर्थ असा आहे की माझ्या बुद्धीला समतोलन राखणारा आहार पाहिजे. माझ्या बुद्धीला समतोलन राखणारा आहार पाहिजे की जेणेकरून समजा मी समतोलन म्हणजे मला जर समजा जिलेबीची आवड असेल आणि तेच मिळालं असेल तर साधना करताना माझ्या डोळ्यासमोर फक्त जिलेबीच उभं राहणार. काय छान आहे, खूप आवडले बरं का, तोंडाला पाणी सुटलं, मला अजून जरा मिळालं असतं तर बरं झालं असतं. जर तुमचं लक्ष जिलेबीत गेला तर तुम्ही साधना कशी करणार? मीत म्हणजे मर्यादित, मीत म्हणजे मर्यादित, जेणेकरून जेव्हा तो विषय संपला तो डिलीट तिथेच केला, तिथेच तो विषय संपवला. आणि ऋतूचा अर्थ असा आहे जे प्रत्येक झाडाला फळं असतात, आपण त्या त्या ऋतूत खातो, पण हा ऋतू नाही आहे, लक्षात ठेवा. माझं फळ मलाच खाणं याला ऋतू म्हणतात आयुर्वेदामध्ये. माझं सो कष्टाचा असावा, त्यात कुठे ममत्व गुंतलेला नसावा, कुठे चोरीचं तर अन्न नसावा, दुसऱ्यांना लवाडून आणलेलं अन्न नसावा, कुणाला तरी गोड गोड बोलून खाल्लेला अन्न नसावा, एखाद्याच्या कार्यक्रमाला गेलो आणि तिथं खूप आवडलं, त्यांची स्तुती करत करत आपण खाल्लो, तो अन्न नसावा. स्वकष्टाचं स्वहिताचं असा अन्न ग्रहण करणं ह्याला ऋतू म्हणतात. म्हणजे त्या त्या वेळेस त्या त्या कष्टाचं अन्न असावा, ते आपल्याला रुजू आहे साधकांना. आपल्याला आवड नसताना एखाद्याकडनं घेऊन खाणं आणि साधनेला बसणं म्हणजे आपण केलेली साधनेचं पुण्य सगळं त्याला जातो. ते त्याच्या अन्नामुळे आपलं भरण पोषण झालंय. त्याच्या अन्नामुळे आपलं भरण पोषण झालंय, तर ते झाड पण तसंच वाढणार. म्हणजे हृदयातलं असलेलं स्थान जे ईश्वराचं आहे ते सुद्धा मलिन होणार, ते सुद्धा मलिन होतं. म्हणून वाघभट्टाने जे उत्तर दिलं ते आजपर्यंत इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. एखाद्या सर्वसामान्य विद्यार्थ्याने एखाद्या गुरुजींना दिलेलं उत्तर जर पुराणात असेल तर ते जगाला ईश्वराला मान्य आहे. तसं तुमचं वागणं असलं पाहिजे. लक्षात ठेवा, हे त्यालाच परमात्मा तुमच्या हृदयात असलेलं दिसल, नाहीतर दिसणार नाही. तर ईश्वर तुमच्या जवळ आहे. या तीन गोष्टी करता करता जर घरात कोपऱ्यात बसलेली जर माता तुम्हाला दिसत नसेल, दगडातला देव जर दिसत असेल, तर तुमची साधना अयोग्य आहे, योग्य नाही आहे. माझाच बंधू एखादा अपंग आहे, पांगळा आहे, खुळा आहे, बहिरा आहे आणि मी साधना करतोय आणि त्याला लात मारून जातोय, ते सर बाजूला म्हणतोय, आपल्या अहंकाराचं आपलं कोंब उभं करतोय, आपले दुर्गुण आपण उधळतोय, म्हणल्यानंतर ह्या साधनेला अर्थ आहे का? अजिबात नाही आहे. म्हणून याच्यासाठी आहार विहार याच्याबरोबर
ज्या हृदयस्थानी असलेल्या ईश्वराला आपण जाणू शकत नाही, असे दुर्विचार जवळ कदापि ठेवणं नाही. हे यालाच परमात्माचा शोध आणि परमात्मा जवळ असलेल्याची ओळख आहे. लक्षात ठेवा, ईश्वर लांब नाही आहे, ईश्वर कुठेही जगामध्ये नाही आहे. याचा अर्थ जगात नाही, याचा अर्थ वेगळा नाही आहे. पण तुमच्या हृदयस्थानी ईश्वर जो आहे तो तुमचा ईश्वर आहे. त्याला जाणायचं असेल तर इंद्रियावर मात केलं पाहिजे, जिभेचे चोंचले थांबवले पाहिजे आणि तुमच्याकडे असलेला दुर्गुणाचा होळी केलं पाहिजे. होळी करणं म्हणजे काय करणं? तुमच्या दुर्गुणाला अग्नीमध्ये टाकून पेटवलं पाहिजे. तरच तुमची साधना पूर्णत्वात जाईल आणि सिद्ध होईल आणि तो ईश्वर कुठे आहे तो मार्ग तुम्हाला देईल. तोपर्यंत मार्ग मिळणार नाही.